त्याच्यासारखी इन्स्पायर करणारी स्टोरी माझ्या आयुष्यात तरी मी जवळून पाहिली नाही. इयत्ता तो 8वीला असताना आम्ही त्याला म्हणजे मी शाळेवरती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करत होतो. त्या काळात तो माझ्या शाळेमध्ये चंदनेश्वर विद्यालयाचे आम्ही दोघं पण विद्यार्थी. ज्या विद्यालयानं अनेक रत्न निर्माण केले असेल त्यातला अमोल एक असेल. प्रचंड कष्ट केलेला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येक जण काही महत्वाच्या गोष्टीवरती बोलत असतो. आपण प्रत्येक गोष्टीच्या वेळेस आपलं परिस्थितीचं भांडवल करत असतो, पण अमोल बद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. सगळ्यात महत्वाचं अमोल लहान असतानाच अमोल त्याच्या आयुष्यातल्या सुरुवातीचा एक लहानपणाचा काळ पुढे गेल्यानंतर काही दिवसात त्याच्या आईचं निधन झालं आणि आता जेव्हा तो पुण्यामध्ये शिकत असताना त्याच्या वडिलांचं पण निधन झालं. म्हणजे महत्वाचा मुद्दा काय, बालपणामध्ये त्याला एक थोडासा समजायला लागल्याच्या काळातच त्याला आईला गमवावं लागलं. त्याची एक बहीण असेल, दोघा बहीण भावंडांचा खूप एकमेकावर जीव आहे. कारण मी त्यांना लहानपणापासून दोघांना पाहतो. आम्ही एका गावात त्याच्या मामाचं माझं क्षेत्र जवळ असल्या कारणासो त्याला लहानपणीच पाहताना पाहिलं. अतिशय चंचल, आता खूप अमोल शांत झालाय. पण जेव्हा लहान होता अतिशय चंचल, पण तो स्पोर्टमध्ये खूप जबरदस्त. त्याच्यानंतर अभ्यासात पण एकदम त्या काळातला मी म्हटलं ना अतिशय खडतर प्रवास सहन करत त्यांना इथपर्यंत आला. त्यानंतर त्याचे जे मित्रपरिवार असेल पुण्यामध्ये त्यांनी त्याला खूप सहकार्य केलं आणि सगळ्यात मोस्ट प्रत्येकाच्या आयुष्यात असा मामा असावा असा मामा त्याच्या आयुष्यात आहे. त्याच्या मामाने त्याला प्रचंड मदत केली. त्याच्या बहिणीचं लग्न त्याच्या मामांनी केलं. त्याचं शिक्षणामध्ये मामा असेल, मामांच्या मुलांनी. मी म्हणलं ना आयुष्यामध्ये आपण आयुष्यात कोणाचा भाचा होणं आपल्या क्षण शक्य झालं नाही, पण आपण कोणाचा मामा जर झालं तर 100% त्याच्या मामांसारखा मामा असावं. इतकं त्यांनी आपल्या या दोन मुलांसारखं याला पण सांभाळलं असेल किंवा त्याच्या बहिणीला पण सांभाळलं असेल. आणि त्याच परिपाक म्हणजे आज अमोलनं एका वर्षामध्ये जवळजवळ 4, आज आपल्याला 4 पोस्ट दिसतात. मी खूप वेळा म्हणतो का आपल्याला दरवाजा जर उघडला ना तर सगळेच उघडत असतो. अमोलनं ह्यावेळेस 4 पोस्ट काढल्या पुण्यामध्ये. म्हणजे रिअल सांगायचं तो इकडल्या एरियामध्ये आलाच नाही. मी बऱ्याच काळामध्ये म्हणतो का तो अज्ञातवासात होता, म्हणजे इकडं आलाच नाही. काय असेल तो कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही. त्याचे तिकडे जे मित्र असतील ज्यांचा जो इंजिनिअरिंगचा ग्रुप असेल ते एकमेकाला जे सहकार्य करत होते त्या सहकार्यातून काही दिवसापूर्वी त्याचं जळगाव या ठिकाणी शहर अभियंतापदी तिकडे निवड झाली. त्याही ठिकाणी खूप उत्तम काम करतो तो गेल्या 1 वर्षापासून. ते काम करत असताना त्यानं 2 कटच्या पोस्ट काढल्या ज्या त्या इंजिनिअरिंग क्षेत्राशी रिलेटेड होत्या. त्या पोस्ट काढताना त्यानं मला जे वाक्य सांगितलं, सर आपल्यामुळं बाकीच्यांच्या पोस्ट थांबायला नको. मी त्या पोस्ट मिळाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी काय जी ऑफिशियल जी काही नोंद करणं असतं का मी दुसऱ्या ठिकाणी काम करत आहे, त्यामुळे त्या ठिकाणच्या पोस्ट त्यानं त्या ठिकाणी सोडून दिल्या. म्हणजे बाकीच्या मुलांचं कल्याण व्हावं, खूप चांगले विचार आहे. त्याच्यानंतर एक 2-3 दिवसापूर्वीच सगळ्यात म्हणतात ना इंजिनिअरिंग क्षेत्रामधली एक टॉपची जी पोस्ट असते ना सहाय्यक अभियंता, म्हणजे माझे आयकॉन असतील, आदर्श असतील, राणे साहेब जे सहाय्यक अभियंता होऊन आज सगळ्यात टॉप महाराष्ट्रामध्ये टेक्निकल मधली सगळ्यात मोठी पोस्टवरती आहे. प्रमोशन जसे घेते तसं अमोलचं पण आमच्या घरातून किंवा आमच्या चंदनापुरी या गावातून असणारं काय असेल का भविष्यामध्ये तो महाराष्ट्रातला टॉपचा अधिकारी होईल. म्हणजे इथून पुढे 10 वर्षानंतर तुम्ही सगळे आज जे भाषण ऐकतायत किंवा आज जे त्याला पाहताय ना, तर 10 वर्षानंतर तुम्हीच ते वरपे साहेब का जे आमच्या दालनामध्ये आले होते सह्याद्रीच्या त्यांचं आम्ही काही ऐकलंय, तर 10 वर्षांना तुम्ही अधिकाऱ्याचं नाव सांगशाल. जेव्हा तुम्ही पोलीस होणार आहे तेव्हा तुम्हाला मुंबईला असेल 100%. आता त्यांचे काम मुंबईमध्येच राहणार तर त्या ठिकाणी अवश्य. पण मला सांगण्याचं तात्पर्य काय, आयुष्यामध्ये आपण खूप कारण सांगत असतो, मला हे होत नाही, मला ते होत नाही. या बाळाचं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपली आई असते. समजा मी पण माझी आई गमावली, ते दुःख आम्हाला आहे. आई नसताना आपण आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. कारण आई बरोबर आपण जेवढ्या बॉन्डिंग असतो ना तेवढी बॉन्डिंग आपली कधीच कोणाबरोबर नसते. त्यानं पण आई गमावली, मी पण 2-4 वर्षापूर्वी आई गमावली. आम्हाला माहित आहे ज्याच्या आयुष्यात आई नसते ना त्याला काय दुःख असतं ते शब्द सांगू शकत नाही. खरंच त्याचं मी म्हणलं ना कष्ट करायचे ना इथपासून करायचे असतात. त्याने ज्या पद्धतीनं कष्ट केले ना, मी म्हणलं जेव्हापासून मी त्याला ऐकतोय ना, कारण ते जे क्लासमेट होते ना त्याच्या क्लासमेट मधले जे काही मित्र आहेत ते इथं होते. त्यांच्याबरोबर बोलताना काय अमोल बरोबर चर्चा व्हायची. अमोलला नोकरी गरजेची आहे, अमोलला बाकीच्या गोष्टी पण गरजेच्या आहे. अमोलनं कितीतरी दिवस क्लासेस घेतले, क्लासेस घेऊन स्वतःच माध्यमातून स्वतः पण मामांवरती एवढा बोजा नको म्हणून स्वतः पण कष्ट करायचा, तिथून पैसे यायचा, तिथून सगळं चालवायचं. पण त्याचा मित्र परिवार आयुष्यामध्ये खूप लोक मित्रांना नाव ठेवतात, पण बेस्ट मित्र जर असले तर आयुष्य किती फुलतं ना, त्याचं एक्झाम्पल आहे. त्याचा मित्र जो होता रूम मध्ये ते 3 जण आहेत. त्या मुलांचा तर मला नाव माहित नाही, तो तुम्हाला बोलताना सांगत का त्याच्यातला एक जण महाराष्ट्रात दुसरा आला होता, एमपीएससी मधून महाराष्ट्रात दुसरा आला होता. त्यानं याला मोटिवेट केलं कारण तू पण करू शकतो. त्यानं यानंही सुरुवात केली. याच्या बाकीचे 3 पण जे मित्र असे असावे पहा आयुष्यात, मित्र कसे असो. 3 जण आहे एमपीएससीच्या, 3घांनी पण पोस्ट मारल्या, 3घांनी पण एमपीएससीच्या जागा काढल्या. आज अमोलचं काम झालंय हे निव्वळ त्याच्या मित्रांना नाही किंवा त्याच्या घरासाठी आनंद नाही, तर तो अख्ख्या मिळलं ना आपण ज्यांना ज्यांना माहित त्याच्या प्रत्येकाला आनंद. माझ्या गावात तर प्रत्येकाला तो आनंद आहे का एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या
व्यक्तीनं जेव्हा यश संपादन केलेलं असतं आणि बोलण्यातला जो नम्रपणा आहे ना, तुम्ही कल्पना करू शकत नाही. अमोल 5 वर्षापूर्वीचा कालचा अमोल, 1 वर्षापूर्वीचा अमोल, यश मिळाल्यानंतर त्याचं जे यश आहे ना, ते यश म्हणजे जमिनीवर चालणे. किंवा तो म्हणतो आज मी ज्या जळगाव मध्ये ज्या तालुक्यात काम करतो नगरपालिकेमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा जे काही 1 वर्ष किंवा 6 महिन्यात त्यानं काम केलं, त्या कामामध्ये सुद्धा त्यानं आपला ठसा उमटवला. असं त्याच्या आयुष्यातून खूप मुलांना प्रेरणा मिळावी, त्याच्या आयुष्यानं बाकीच्यांनाही प्रेरणा मिळावी का बाबा आपण पण करू शकतो. आणि इतकं म्हणलं ना, माझ्या आयुष्यातले जे मी 8वी 9वी 7वी 8वीला ज्या मुलाला शिकवलं ना, ते खूप मुलं माझ्या स्मरणात आहे. त्यातला अमोल असं म्हणजे मी जेव्हा माझ्या आयुष्यातला स्टार्टिंग एक शिक्षक म्हणून सुरुवात करत होतो, त्या काळात अमोल त्यांची बॅच होती, अतिशय हुशार बॅच त्यांच्या. म्हणजे त्या काळातली ती बॅच, ज्या बॅचला मी शिकवायला होतो, चंदनेश्वर मध्ये काही काळ काम केलं असतं, तर त्या काळात ही बॅच होती, अतिशय हुशार मुलं. आणि आजही त्या मुलांमध्ये तेवढी नम्रता आहे. म्हणजे खरंच आमच्या शाळेचं ना हे 100% वैशिष्ट्य असं आहे का तिथं जे जे मुलं अधिकारी झाले, जे जे मुलं मोठ्या पदावर गेले ना, प्रत्येकाकडे जबरदस्त नम्रता आहे. आमच्याकडे सगळ्यात जास्त नम्रता शिकवली जाते. त्याचे हे सगळे एक्झाम्पल आहे. एक जण जरी सिलेक्ट झाला ना, तर त्याचं कौतुक अख्खं गाव करत, अख्खी शाळा करते. अमोलचं जे कौतुक म्हटलं ना, शब्दात करण्यापेक्षा त्याचं काय आहे ना, म्हणजे मला तर भावना कधीच व्यक्त झाल्या नाही. कारण पहिल्या वेळेस जेव्हा त्याचं काम झालं ना, त्यावेळेस मी अमोलचे सगळे फोटो एकत्र करून खूप छान व्हिडिओ बनवला होता. म्हणजे मला ते म्हणजे मी त्याला पाहिलेलं आहे. म्हणजे माझ्या शेतातून वर जाताना तोच अमोल मला आठवतो. त्याचा जो चप्पलपणा असायचा, एकदम प्रत्येक गोष्टीत काहीतरी करण्यासारखं धाडस असायचं, खरंच त्यानं केलं. खूप त्याला या काळात म्हणजे मामा असतील, त्याची मामी असतील, त्याचे जे मामांची मुलं असतील, सगळ्यांनी खूप मदत केली. त्याच्या मित्रांनी खूप मदत केली. त्याच्या प्रत्येक शब्दात ते आहे की सर आपण इथपर्यंत आलो ना, आपल्या आयुष्यात खूप लोकांनी मला मदत केली. सगळ्यात त्याचं मला कोणतं आवडतं ना, पब्लिसिटी पासून दूर. मला पब्लिसिटी नको, मला माझं काम करू द्या. जेव्हा मी त्याचा व्हिडिओ अपलोड केला होता, त्यानंतर 2 दिवसात तो मला म्हणला सर एवढी पब्लिसिटी नकोय मला, म्हणजे चालू आहे ते व्यवस्थित. आता पण त्यानं काल जेवढे सत्कार घेतले, एकाही सत्काराचा सिंगल फोटो त्यानं कुठे टाकला नाही. आयुष्यात असे काही लोक येतात. आणि मी तरी काय म्हणतो, अधिकारी लोक कधीच आपल्या देखावा करत नाही, कुठं त्यांनी असे मोठं सोशल मीडियावर काम करत नाही. त्यांचं म्हणणं असतं आपण लोकांशी जगतोय ना, तर त्या माध्यमातूनच आपण काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर न केलेला बरा. परंतु याची स्टोरी प्रत्येकाला कळावी का असेही लोक आहेत का जे आपल्या कष्टानं कर्तृत्वानं यश संपादन करतात. आणि यश संपादन करताना कायम सांगतात का याच्यापेक्षा मी खूप काही चांगलं केलंय, पण याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं काही मला योगदान आहे. म्हणजे अमोलचं कौतुक करावं तितकं थोडं आहे माझ्याकडून. तो आपल्या सगळ्या परिवाराकडून अमोलचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला आज मला त्याची जी स्टोरी सांगायची होती, त्याच्या मागे हेच रिझन होतं. आपण शून्यातून येतो ना, आपले दुःख ऐकायला, आपला आनंद ऐकायला आपले आई वडील असतात. पण ज्या लोकांचे आई वडील नसतात ना, त्यांच्या भावना आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे तेच अमोल अनुभवतोय. पण त्याच्या आईच्या आणि वडिलांची खंत न येऊ द्यायला त्याचे सगळ्यात महत्वाचे मामा असेल का, मामांनी त्याला मुलाप्रमाणे सांभाळलं. त्याची आई म्हणजे त्याची मामी आहे, आणि त्याचे वडील म्हणजे त्याचे मामा आहे, त्याची बहीण आहे. सगळे एकदम छान फॅमिली आहे. त्याचे ते भावंड असतील, सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घेतलं. आज पहा, एकमेकाला सांभाळून घेतल्यानंतर सुद्धा यश किती छान मिळतं. आपल्याकडं या गोष्टीची प्रेरणा मिळण्यासारखं याच्यापेक्षा मोठं एक्झाम्पल तर माझ्या या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी तरी पाहिलं नाही. अमोलच्या रूपानं प्रत्येक मुलाला असा आदर्श निर्माण व्हावा. प्रत्येक आईच्या पोटी असा मुलगा जन्माला यावा का ज्याच्याकडं कर्तृत्व असताना पण पाय कुठं असावी, जमिनी वासावी. पुन्हा एकदा अमोलला आपल्या सगळ्या सह्याद्री परिवाराकडून भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. त्यांना अजून पुढल्या काळामध्ये यश संपादन करावं. आणि पीडब्ल्यूडी मधली सगळ्यात मोठी पोस्ट जे क्लास 1 ची असावी, एवढ्या नजदीकच्या काळामध्ये त्यांना ती मिळवावी. कारण त्याचा अभ्यास किती आहे ना, ते आम्हाला माहिती आहे. त्याची गुणवत्ता किती आहे. काही लोकांवरती आपल्याला जेवढा ट्रस्ट असतो ना, त्यातला तो असेल. तर त्यामुळे पुन्हा एकदा अमोलचे खूप खूप अभिनंदन. आणि तू माझ्या एका फोनवरती मुलांसाठी इथपर्यंत आला, कारण त्याचं एवढं बिझी शेड्यूल आहे. त्यांना 2च दिवस सुट्ट्या गेले, कारण अजून त्यांना सहाय्यक अभियंता पोस्ट मिळाली, लगेच अजून त्याला त्या ठिकाणची चार्ज मिळालेला नाही. अजून त्याला काही 2-4 महिने जातील, दिवाळीच्या आसपास मिळून जाईल. पण आता सध्या तो जळगाव मध्ये काम करत आहे. कारण आता या वर्षात 4 पोस्ट, त्या माणसाकडे पण वाटत आहे तुम्हाला 4 पोस्ट आहेत, तरी त्याच्याकडे कोणत्या स्वरूपाचा आविर्भाव नाही. म्हणजे जगातले महान लोकांचं हेच वैशिष्ट्य असतं, ते महान असतात पण आपल्या शब्दातून व्यक्त होत नाही. किंवा कोणता गवगवा नाही का माझा कोणी एवढा सत्कार केला. मला त्यांना आता सांगितलं एका ठिकाणी, सर कार्यक्रमाला गेलो, मी त्यांना सांगितलं प्लीज माझ्या कुठं स्टेटसला कुठं फोटो टाकू नका, धन्यवाद तुम्ही केलेल्या सत्काराबद्दल. असं आयुष्यात जीवन असावं आपलं, एकदम सिंपल लाईफ. कोणा आपल्याबद्दल काही नको स्टेटमेंट, काही नको. फक्त मला इथं तुम्हाला त्याच्या म्हणजे तुमच्या पुढे आणण्याचा उद्देश हाच आहे का त्याच्या रूपानं तुम्हाला प्रत्येकाला एक इन्स्पायर व्हावं. तर बाबा असे पण लोक आहेत का त्यांच्यामध्ये एवढी जिद्द आहे आणि काम करण्याची, कष्ट करण्याची. आता पण समाजासाठी काहीतरी द्या नाही. आपल्या घरी आपण यश मिळवलंय
तर आपल्यामुळे पण बाकीच्यांना यश मिळावं अशी त्याची अपेक्षा आहे. अशा स्वरूपाचा तुझा स्वभाव असावा. कायम तू आयुष्यामध्ये पुढे जात जा. आमच्या कायम तुला शुभेच्छा आहे. बस एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. ओके. अमोल तुझा पहिला सत्कार करतो. फोटो घ्या नाही. सर्वांनी छानशा टाळ्या वाजवा अमोलसाठी. खूप अभिनंदन बाबा तुझं. फ्रेम घ्या. अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव असंच रोशन करावं म्हणून तुला अहिल्याबाई होळकर आमच्याकडून गिफ्ट. पॅक करून ठेव त्यांना न्यायला. तर अमोल सर तुमच्याशी हितगुज करतील. त्याचं नाव अमोल आहे. सर्वात प्रथम मला इथं इन्व्हाइट केल्याबद्दल अमोल सरांचे खूप सारे धन्यवाद. कारण मी नावापुरता शिरापूरचा आहे. सर्व बरेपैकी शिरापूरचे लोक चे मुलं वगैरे असतील त्यांना माहित असेल. ऑफिशियली कागदपत्रावरती फक्त मी शिरापूरचा आहे. माझं सगळं संगोपन हे चंदनापूर येथेच झालं आणि 12वी पर्यंत पूर्ण एज्युकेशन हे चंदनेश्वर विद्यालयात झालेलं आहे माझं. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंगला पुण्यामध्ये मौजे कॉलेजमधून बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केली आणि त्यानंतर पॅरलली मी ME स्ट्रक्चर मध्ये GS रायसोनी कॉलेजमधून कम्प्लीट केलं. माझं मास्टर कम्प्लीट झाल्यानंतर मी क्लासेस ओपन केले होते. सिव्हिल इंजिनिअरिंगचे क्लासेस होते माझे. स्ट्रक्चर अँड डिझाईनचे जे टफ सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स भेटला होता सुरुवातीच्या काळात आणि त्यानंतर मी पॅरलली माझे डिझाईनचे थोडेफार कामं करत होतो. असं करत असताना माझ्या बरोबर ME स्ट्रक्चरला गणेश कोकाटे आणि सागर मस्के म्हणून 2 मुलं होते जे म्हणजे गाईडच होते, सिनियर होते, पण त्यांनी ऍडमिशन थोडं लेट घेतल्यामुळे ते माझ्या बरोबर आले आणि ते MPSC प्रिपरेशन करत होते. ते म्हणायचे तू केलं पाहिजे. ज्यावेळेस माझं ME स्ट्रक्चर कम्प्लीट होत आलं त्यावेळेस माझे मार्क्स बघितले त्यावेळेस त्यांना वाटलं की अरे तू पण करू शकतो, तुला हा मार्गच माहित नाहीये. असं होतं कधी कधी एक सुरुवातीचा काळ असतो आपल्याला त्या गोष्टींचं गायडन्स नसतं. त्यांनी मला सांगितलं तू इकडे येऊ शकतो, पण त्यावेळेस ते पण कुठे सिलेक्ट झालेले नव्हते. तर मी असा विचार करायचो अरे हे पण बेरोजगार, मी पण बेरोजगार होऊ का, असं त्यांच्या बरोबर हा एक पॉइंट ऑफ व्ह्यू होता. त्यानंतर मग सुरुवात केली. ज्यावेळेस त्यांचे रिझल्ट आले 18 मध्ये त्याचं टाउन प्लॅनिंग मध्ये सिलेक्शन झालं गणेश सरांचं आणि दुसरा सागर मस्के म्हणून एक मित्र होता. ते दोघं एकदम जवळचे होते आणि पण त्यांच्यामध्ये मला त्यांनी चांगली सांभाळून घेतलं. त्यानंतर सागर मस्के यांची MPSC मधून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2nd रँक आली आणि तो PWD मध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून या पदावरती त्याची निवड झाली. त्यानंतर मग त्यांनी मला समजून सांगितलं की या गोष्टी खूप सोप्या आहे, पण काय होतं सुरुवातीचा जो काळ असतो आपला, आपण सोशल मीडियावरती जास्त असतो आणि ते आपल्या लक्षात येत नाही. पण जे समोरचे जे सक्सेसफुल झालेले असतात त्यांच्या चुकांमधून आपण थोडासा आपला वेळ वाचवला पाहिजे, हे सर्वात महत्वाचं होतं. कारण मी रील्स वगैरे सोशल मीडियावरती खूप जास्त असायचो, कारण माझे क्लासेस होते, मला पब्लिसिटी करणं होतं, बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि पॅरलली इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं. मी DY पाटील येथे नंतर असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब जॉईन केला होता. त्यानंतर लॉकडाऊन मध्ये समजलं की काहीतरी तुमच्याकडे व्यवस्थित पाहिजे आणि फिक्स नाही का, स्टेबिलिटी कंडिशन स्टेबल पाहिजे असेल तर तुम्ही इकडे गेलं पाहिजे. त्यानंतर मित्रांनी मला चांगल्या प्रकारे गायडन्स केलं. मग मी क्लासेस केले एस अकॅडमी मधून, मी ऑनलाईन क्लासेस केलेले आणि तिथून मी अभ्यासाची सुरुवात केली. त्यानंतर लॉकडाऊन मध्ये माझा मित्र आपल्या शिर्डीमध्ये जॉब करत होता. त्यावेळेस मी लॉकडाऊनला घरी आलो, तो स्वतः येऊन मला घरी घेऊन गेला त्याच्या तिथे आणि त्यांनी मला अभ्यासासाठी मदत केली. तिथून मी सुरुवात केली अभ्यासाला खरी MPSCची आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो. कारण कॉम्पिटिशन त्या लेवलची होती, तर तुमचा अभ्यास पण त्या लेवलचा पाहिजे. बाकीच्या काही गोष्टी असतात पॅरलली त्या आपण सोडल्या पण पाहिजे. अशा पद्धतीने मी माझी सुरुवात केली. आता थोडंसं मी सुरुवातीचा काळ सांगतो की आईने माझ्यासाठी अमाप कष्ट घेतलेले. जिचं एक वाक्य होतं माझ्यासाठी नेहमी प्रेरणादायी राहायचं, माझ्या भावाने खूप नाव कमवलेलं आहे, फक्त माझ्या भावाची मान कधी खाली जाणार नाही एवढी तू काळजी घे. आणि ते वाक्य माझ्या नेहमी डोक्यात असायचं. ज्यावेळेस आई एक्सपायर झाली त्यावेळेस मी आईच्या नावाने क्लासेस चालू केले होते, म्हणजे तिथं सगळं निगेटिव्हिटी माझ्या डोक्यात आली. मी ते बंद केले आणि इकडे अभ्यासाला सुरुवात केली.
आणि त्याचबरोबर असताना माझं महत्वाचं होतं की अभ्यास करणं पेक्षा तुम्ही कोणता एक्झाम टार्गेट करताय ना त्याच्यानुसार अभ्यास करणं महत्वाचं आहे, हे गायडन्स मला भेटत गेलं. त्यानंतर फायनान्शियली स्टॅबिलिटी खूप महत्वाची आहे. एक एज झाल्यानंतर आपल्याला काय असतं, तुम्ही फायनान्शियल स्टेबल झाले पाहिजे स्वतःच्या याच्यावरती, म्हणजे तुम्हाला घरून सपोर्ट पण त्या लेवलचा भेटतोच. तर माझा मित्र परिवार इतका चांगला होता की अभिजित पवार, प्रवीण पाटील, प्रदीप पाटील हे सारे माझे मित्र होते. खूप मोठा फ्रेंड झोन आहे त्यांचा. आणि तो सगळं माझ्यावरती आम्हा प्रेम करायचा. म्हणजे मी एखादा जॉबला इंटरव्ह्यू दिला तर त्यांनी म्हणायचं तुला किती पेमेंट भेटते ते मी तुला देतो, पण तू अभ्यास कर. म्हणजे योग्य गायडन्स भेटत होता आणि त्यानुसार मी सुरुवात केली. पण सुरुवातीचा काळ असा होता की खूप साऱ्या एक्झाम मी जवळून जायचो, फेल व्हायचो. त्यावेळेस असं वाटायचं की आपण काहीतरी चुकतोय. म्हणजे कसं होतं, 40,000 रुपयाचा जॉब सोडून तुम्ही डायरेक्ट झिरो होताय आणि त्याच्यानंतर तुमची स्टार्ट होतीये आणि तुमचं घरचं म्हणजे तुम्हाला काहीच गॅरंटी नाही की तुम्ही इथून बॅकअप झाल्यानंतर काय करणार आहे. ही सुरुवात होती माझी. त्यानंतर मग मामांना फोन यायचा. मामा एकदम पॉझिटिव्ह माणूस आहे, पण कसं असतं की तुम्ही तिकडे जॉब सोडलाय, कोणतरी तुम्हाला बोलत असतं, जसं मामांना बोललं जायचं तर मामांचा तसा फोन यायचा, आपल्याला काही दुसरं ऑप्शन निवडायला लागतंय का. पण त्याच क्षणी त्यांचा असा फोन यायचा की परत नाही नाही, तुला जे योग्य वाटतंय ते तू करच. त्याचबरोबर मामांचे दोन्ही मुलं, स्वप्नील दादा ज्याचं PhD झालेली आता नर्सिंग मध्ये, तो वेल सेटल आहे, आणि संकेत जो घरी शेती वगैरे बघतो, सरांना सर्व माहितीचे, जवळचे एकदम. त्या दोन्ही मुलांनी मला एकदम भावासारखं ट्रीट केलं. संकेत तर शिकलेला नाहीये तेवढा, ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून तो शेती बघतो. त्याला मी विचारायचं खरंच आपल्याला गरज आहे का, मी इकडे मला चांगलंच पॅकेज भेटतंय, मी 6 लाखाचं पॅकेज भेटतंय, किंवा इकडे मी गेलो तर होईल. तो म्हणला तू जे सुरुवात केलंय ना त्याचा एंड करूनच घरी आहे. असं ते तो स्वतः मोटिवेट करायचा. म्हणजे तो एकदम लहान आहे ऍज कम्पेअर टू आमच्या, आणि त्याची लेवल ती होती. म्हणजे घरामध्ये एक संस्कृतपणा होता, त्यामुळे एक सपोर्ट भेटत गेला. आणि बाकी सगळे शिक्षक वृंद जे आहेत माझे, म्हणजे 12वी पर्यंत पण त्यांनी नेहमी मला वारंवार मधून अजून कॉल केलेले आहेत वेळोवेळी. आणि माझ्या क्लासमेट आहे, त्यास तुम्हाला शिकवायला पण होतं मागे, मोनिका राणे, त्यांचाही अधून मधून कॉन्टॅक्ट व्हायचा. सरांचाही, सर माझ्यावरती वॉच ठेवायचे. मला तिने सांगितलं की जेव्हा सर म्हणे अरे तो खूपच ऑनलाईन दिसतो, मी पोस्ट टाकली की मी सरांची 1 मिनिटाच्या आत पोस्ट बघितलेले, सर म्हणायचे, सरांचं म्हणजे एवढं लक्ष होतं की आपले पोस्ट कोण बघतंय, त्यात अरे अमोल तर अभ्यास करतोय मग तो पोस्ट कसा बघतो. पण सर पण पोस्ट अशा वेळ टाकायचे की ज्यावेळेस ब्रेक असायचा त्यावेळेस आम्ही पण खाली यायचो की स्क्रोल करायचो व्हॉट्सअप. त्यावेळेस थोडस झालं होतं, म्हणलं सिरियस घ्यावं लागेल आपल्याला गोष्टींना. आणि त्यावेळेस मी व्हॉट्सअप वगैरे थोडा दिवस बंद केलं होतं, एक वर्षाच्या काळात. पण मला फायनान्शियली सपोर्ट वगैरे सगळे माझे मित्र परिवार देत होते. त्यामुळे मी हेच सांगेल की तुमच्या जो कोणी सक्सेसफुल झालेला असेल तुमच्या क्षेत्रात, एखादी टार्गेट केलेली एक्झाम, तर त्या मुलांनी जो ट्रॅक धरला होता त्याच ट्रॅकवर न जाता, कारण त्या ट्रॅकमुळे त्याचा काहीतरी कालावधी जास्त गेलेला आहे, तर तो सिलेक्शनचा ट्रॅक जो आहे त्याचा तो कन्सिडर करा तुम्ही. त्यांनी ज्या चुका केल्या ना त्यांच्या चुकांमधून आपण शिकलं पाहिजे. तर माझे मित्र मला तेच सांगायचे, तू ही एक्झाम टार्गेट कर, तुझं पोटेन्शियल हे, म्हणजे ही MPSC करण्यासाठी ते मला खूप दिवसापासून ट्राय करत होते. पण माझं कसं होतं, एक जॉब पाहिजे आपलं, कसं असतं एक फायनान्शियली स्टेबलसाठी आपलं स्वतःचा एक जॉब पाहिजे. पण मित्र बोलायचे की तू MPSC साठी बनलेला आहे तर तू ती कर डायरेक्ट, तुझा 100% तिकडे यश आहे. पण आपलं कसं असतं, आपल्याला एक जॉब पाहिजे तर आपण तिकडे नाही करत, तर आपलं फ्लो करत असतो. पण ते नेहमी सांगायचे की आमच्या चुका तू नको करूस, आमच्या चुकांचा जो वेळ वाया गेलेला आहे तो तू वाचव. मग तुम्हाला पण मी हीच रिक्वेस्ट करेल, जे तुमचे मुलं सक्सेसफुल झालेले किंवा सर जे सांगताय त्या पद्धतीनेच गायडन्स करा. किंवा आता मला काहीतरी गरजेचं म्हणून प्रत्येक एक्झामला टार्गेट करतो असं करू नका. मी पण ते चूक केली होती, त्याच्यामुळे मला काही गोष्टी लेट झाल्या. फक्त जी तुमची एक्झाम टार्गेट केलेली ती एक्झाम, किंवा एखाद्या जिल्ह्याची भरती टार्गेट केलेली त्या भरतीवर फोकस करा. आणि ज्या मधल्या भरत्या येतील त्या फक्त तुम्ही काय करा, तेवढ्या 6 दिवस अभ्यास करून ते एक्झाम देत राहा. पॅरलली काय होतं, तिथं माइंड तुमचा फ्रेश राहील. कदाचित तुम्ही जी टार्गेट केलेली ती एक्झाम निघणार नाहीये, पण जे तुम्ही मध्ये फ्री माइंडने देणार आहे त्या एक्झाम तुमच्या क्लिअर होऊ शकतील. त्याच्यामुळे तुम्ही तिकडेही फोकस करा. आणि सर्वात प्रथम तुम्ही सर्वांनी मला इथे इन्व्हाइट केलं, तुम्ही सर्वांनी 2 शब्द ऐकले माझे, त्याच्याबद्दल मी तुम सर्वांचे आभार मानतो. सरांचाही खूप वेळोवेळी गायडन्स, तुम्हाला एकदम चांगलं शिक्षक वृंद भेटलेला आहे. कारण कसं असतं, एक काळ असतो नाही का, तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स किंवा इन्स्पिरेशन गरजेचं खूप गरजेचं असतं. प्रत्येक रिझल्ट जर जवळून जात असेल ना त्यावेळेस तुमच्या जाणीव होते, त्यावेळेस तुम्हाला कोणतरी इन्स्पायर केलं पाहिजे. आणि सर एकदम चांगल्या प्रकारे इन्स्पायर करतात, जेणेकरून तुम्ही अभ्यास सोडू शकत नाही. आणि जरी घरची परिस्थिती नसेल तर घरच्यांना तुम्हाला समजून सांगता आलं पाहिजे. माझा घरच्यांचा फक्त एकच ट्रस्ट होता की आपला मुलगा जो करतोय तो योग्य करणार आहे. भरपूर लोक येतात घरी मामांना वगैरे फोर्स करायचे, अरे तुमच्या मुलांनी एक जॉब सोडला का 40,000 काहीतरी गेलेला आहे, वाया गेलेला आहे वगैरे असं बोलतात. कारण मी स्वतः अनुभव घेतलेला आहे.
आणि बरेच लोक तर असे बोलायचे, कारण आम्ही चौघं होतो आणि सगळं मामांकडे होतं खर्च वगैरे. त्यांनी खूप स्ट्रगल केलेलं आहे. आम्ही सर्व झिरोतून उभं केलेलं आहे. सरांनी बघितलेलं आहे घर वगैरे सर्व एकत्र आहे. म्हणजे त्यांनी मला सख्या भावासारखं ट्रीट केलेलं आहे आणि सख्या मुलासारखं ट्रीट केलेलं आहे. मामींनी पूर्ण साथ दिलेली आहे. संकेतची जी बायको आलेली आहे राजश्री वहिनी, त्या पण खूप चांगल्या आहे, सांभाळून घेतात गोष्टी. त्याच्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही कसं ट्रीट करताना त्याच्यावरून तुमचं रिफ्लेक्शन पडतं. तुमच्या घरच्यांवर फक्त तुमचा घरच्यांचा आणि तुमच्यावर विश्वास पाहिजे, एवढीच माझं मत आहे. बाकीचे काय बोलतात तो जास्त मॅटर करत नाहीये, पण तुमच्या घरच्यांचा तुमच्यावरचा विश्वास कधी जाणार नाहीये, तेवढं तुम्ही फोकस करा असं मला वाटतं. पर्सनली मी क्लासेस घेत होतो, आज माझे जे क्लासेसचे मुलं होते ते पण खूप चांगले ठिकाणी कार्यरत आहे आणि बरेचसे मुलं गव्हर्नमेंट क्षेत्रात गेलेले. तर ते मुलं पण म्हणायचे, सर आम्ही होते म्हणजे तुम्ही 100% होतात. म्हणजे असं ते मला नेहमी सांगायचे की तुम्ही स्वतः पण त्याच्यात प्रिपेअर करा. पण नशिबाने काही गोष्टी घडत गेल्या आणि चांगल्या गोष्टी होत गेल्या, त्यामुळे देवाचे आभार मानावे लागतील. कारण कसं होतं, नॉर्मलायझेशन वगैरे तुम्हालाही माहिती आहे काय गोष्टी होतात. त्यामुळे सर्व गोष्टी जुळत गेल्या आणि थोडस सक्सेस मला भेटलेलं आहे. त्याबद्दल थँक्यू. की अमोलनं या ठिकाणी बरेच भावना आपल्या व्यक्त केल्या. त्याच्यापासून आपल्याला एवढं शिकायला मिळतं की बाबा शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं असं, नम्रता काय असते. पुन्हा एकदा तू दिलेला वेळ हाच आमच्यासाठी खूप आहे. भविष्यात पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा गावाला सुट्टी येत असेल तेव्हा हे आपलं हक्काचं व्यासपीठ आहे. कारण आपण यांना जेव्हा पाहतो ना तेव्हा आपण आणखी इन्स्पायर होतो. म्हणजे खरंच मी म्हटलं ना, आपण सक्सेस झालेले जे पोरांनी यश मिळवलं ना, ज्यांच्यात नम्रता असते ना ते लोक खरंच उठून दिसतात. म्हणजे ते नम्रता असणारी माणसं इतिहास घडवतात आणि तो घडवलेला इतिहास आपल्याला पण आपल्या आयुष्यामध्ये जगताना त्या लोक काय असतात, आपल्यासाठी रोल मॉडेल असतात. पुस्तकातले रोल मॉडेल आणि वास्तवातले रोल मॉडेल. तर त्यामध्ये आम्ही म्हणाल का आम्ही पुस्तकातले पाहिले, आता वास्तवातले तरी पाहतोय. पुन्हा एकदा तुझे खूप खूप धन्यवाद. तू या व्यासपीठावर आला, आमच्या शब्दाला किंमत दिली. या मुलांना सगळ्यात जास्त एक दिवस बोलले ना तर कमीत कमी 3 दिवस मोटिवेशन टिकून राहतात. तर माझ्या मुलांना हे 3 दिवसाचं खत पाणी मिळालं, त्याबद्दल तुझे पुन्हा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मानतो. थँक्यू.